तिकडे तुकाराम महाराजांच्या घरी असा प्रकार झाला की तुकोबांच्या अचानक बेपत्ता होण्याने मोठाच पेच प्रसंग उभा राहिला होता. तेव्हा धाकटा बंधू कान्होबा आपल्या वहिनीला म्हणाला की आता मी दादाला शोधायला जातो. कितीही दिवस लोटले तरी त्याला घेतल्याशिवाय परत येणार नाही. आणि तो घराबाहेर पडला. 7 दिवस अहोरात्र तहान भुकेची सुद्धा पर्वा न करता तो वनवन फिरू लागला. फिरता फिरता तो भामनाथाच्या डोंगरावर आला. जेव्हा कान्होबा त्या गुहेपाशी येऊन आत गेला तेव्हा त्याला असे दिसले की देवाने तुकारामांना आलिंगन दिले आहे. ते दृश्य तो पाहतच राहिला. कोणतेही साधन किंवा भजन, ध्यान, मंत्र, जप, योगाभ्यास यांचे कष्ट न करता केवळ दैवयोगाने त्याला दुर्लभ असा महालाभ झाला. त्याने त्याच क्षणी लोटांगण घातले व उभा राहून हात जोडले. पांडुरंग तुकारामांना म्हणाले, अरे तुक्या, तू भक्तीने मला जिंकले आहेस, तरी जी काही इच्छा असेल ती मला सांग, मी ती पुरी करीन. त्रैलोक्यातील कोणतीही गोष्ट मी तुला देईन. तुकोबांनी उत्तर दिले, देवा, अरे तुझ्याशिवाय सर्व चराचर जरी मिळाले, त्रैलोक्याचे राज्य जरी मिळाले, चिरंजीव पद मिळाले तरी ते मला नको. मला सतत तूच पाहिजेस. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या. आणि काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ, आम्हासी सहज द्यावे आता. तुका म्हणे तुझ्या ऐसाजी दयाळ, धुंडिता सकळ नाही आम्हा. तुकोबांचे मागणे ऐकून देव प्रसन्न झाला. तो हसून म्हणाला, अरे तुम्हा भक्तांसाठी तर मला साकार व्हावे लागते. प्रत्येक युगात अवतार घ्यावा लागतो. आता तुझ्यासमोर दिसणारे रूप धरून मी भीमातटी जो उभा आहे तो पुंडलिकासाठी. तुझा पूर्वज विश्वंभर याने माझी निर्वाणीची भक्ती केली म्हणून त्याच्यासाठी मी देहूला राहिलो आहे. आता तुझा व माझा वियोग कधीच होणार नाही हे वचन मी तुला देतो. एवढे सांगून देव गुप्त झाले. कान्होबाने मग त्या ठिकाणी एक शिळा ठेवली व नंतर तिच्यावर पादुका मांडल्या. ते दोघे भाऊ तिथून निघाले. इंद्रायणीच्या काठी येऊन दोघांनी आंघोळी केल्या व 7 दिवसांचा उपवास इंद्रायणीचे पाणी पिऊन सोडला. तुकोबा कान्होबाला म्हणाले की घरी जा व आपले सर्व व्यवहाराचे कागदपत्र, कीर्दी, खतावण्या आणि गहाण खते वगैरे घेऊन परत ये. तसा तो घरी जाऊन कागदपत्र घेऊन आला आणि त्याने ती भावासमोर ठेवली. व तेव्हा तुकोबा म्हणाले, कान्होबा, मी जे सांगणार आहे ते नीटपणे ऐक. अरे पुस्तकी ज्ञान व दुसऱ्याकडून येणे असलेले द्रव्य हे मृगजळाप्रमाणे फसवे असते. शिवाय पुन्हा आपल्या मनाला रात्रंदिवस एकसारखी रुखरुख लागून राहते. स्वस्थपणाने हरिचिंतन होत नाही. तेव्हा मी आता नदीच्या डोहात ही सर्व कागदपत्रे बुडवून चिंतेचे मूळच नाहीसे करणार आहे. कान्होबाने उत्तर दिले, दादा, हा विचार तुझ्यापुरता ठीक आहे, पण माझ्यावर अजूनही प्रपंचाची जोखीमदारी आहे. तुला काही सांगावे तर संकोच वाटतो, पण पोराबाळांच्या भविष्याचा विचार केलाच पाहिजे हे तर खरे आहे ना. तुकोबा हसून बोलले, तुझे म्हणणे खरे आहे कान्होबा. आपण असे करू की याचे 2 भाग करू. तुला हवा तो वाटा तू घे व उरलेला माझा वाटा मी नदीत बुडवतो. तू सुखाने संसार कर. पण आता यापुढे मी मात्र एका विठ्ठलाचीच चाकरी करणार. लज्जा रक्षणापुरत्या चिंध्या पांघरून परमपवित्र असे भिक्षान्न सेवन करणार. पण तुला प्रपंच करणे भाग आहे. तुझा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा. तू तुझा धर्म आचर व मी माझा धर्म आचरतो.
असे तुकोबांचे सांगणे ऐकून अत्यंत जड अंतःकरणाने कान्होबा उठला आणि वेगळे बिराड करून राहिला. तुकाराम महाराज मात्र बोलल्याप्रमाणे वागू लागले. ते स्नान व पूजा करून बाहेर पडत आणि भंडारा डोंगरावर जाऊन पंढरीनाथाला आळवीत बसत. मग केव्हा तरी अपरात्री घरी येत.